नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 5.2चा 6वा प्रश्न सोडवणार आहोत. दी प्राइस ऑफ 3 चेअर्स अँड 2 टेबल्स इज 4500 रुपीज. 3 चेअर आणि 2 टेबल यांची प्राइस 4500 रुपीज आहे. तसेच 5 चेअर आणि 3 टेबल यांची प्राइस 7000 रुपीज आहे. तर आपणास कंबाईन प्राइस 2 चेअर आणि 2 टेबल यांची एकत्रित किंमत किती होईल ते कॅल्क्युलेट करायचे आहे. सोडूया. मित्रांनो, आपणास चेअर आणि टेबल यांची प्राइस काढायची. चेअरसाठी आपण x गृहीत धरू, चेअरसाठी x आणि टेबलसाठी y. तर 3 चेअर म्हणजे 3x, 2 टेबल म्हणजे 2y यांची दोघांची एकत्रित प्राइस दिलेली आहे आपणास 4500 रुपीज. हे एक इक्वेशन तयार होईल. आणि दुसरी कंडिशन काय होईल आपली, 5 चेअर म्हणजे 5x, 3 टेबल्स म्हणजे 3y इक्वल टू 7000. हे दोन इक्वेशन तयार होतील. यावरून आपल्याला x आणि yच्या व्हॅल्यू काढता येतील. स्टेप बाय स्टेप सोडूया. आन्सर, सपोज the price of one chair, एका चेअरची किंमत 1 चेअर इज x रुपीज. चेअरसाठी आपण x गृहीत धरलं. अँड प्राइस ऑफ वन टेबल इज y रुपीज. टेबलसाठी y गृहीत धरलं. फ्रॉम फर्स्ट कंडिशन, प्रश्नात दिलेली पहिली कंडिशन, गिवन डाटामधील फर्स्ट कंडिशन, वी गेट, फर्स्ट कंडिशनवरून एक इक्वेशन आपणास मिळेल. 3 चेअर अँड 2 टेबल. 3 चेअर म्हणजे 3x आणि 2 टेबल्स म्हणजे +2y. हे दोघांची प्राइस 4500 रुपीज. हे एक इक्वेशन मिळालं. फ्रॉम सेकंड कंडिशन, दोन कंडिशन दिलेल्या आहेत. फ्रॉम सेकंड कंडिशन, वी गेट 5 चेअर अँड 3 टेबल्स. 5 चेअर म्हणजे 5x आणि 3 टेबल्स म्हणजे 3y इक्वल टू 7000 रुपीज. हे एक दुसरं इक्वेशन मिळालं. आता या दोघांच्या इक्वेशनमधून आपल्याला x आणि yच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. प्रथम xची व्हॅल्यू काढण्यासाठी y कॅन्सल व्हायला पाहिजे. y कॅन्सल होणार नाही कारण यांचे कोइफिशियंट इथं 2i इथं 3i इक्वल नाहीत. इक्वल करावे लागतील आपल्याला. म्हणजे ह्या फर्स्ट इक्वेशनचा yचा कोइफिशियंट 2 आहे. 2ने या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करू आणि या इक्वेशनचा yचा कोइफिशियंट 3 आहे. 3ने या इक्वेशनला आपण मल्टिप्लाय करू. असं जर केलं तर दोन्हीकडं 6y होतील. म्हणजे आपल्याला x कॅल्क्युलेट करता येईल. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 3 इक्वेशन 1 3x + 2y इक्वल टू 3 × 4 5. दोन्ही साईडला आपण 3ने मल्टिप्लाय केलं. सोडूया. हे 9x + 6y इक्वल टू 13500 होईल. हे इक्वेशन आपणास तिसरं मिळालं. आता मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 by 2. देअरफॉर 2ला 2ने मल्टिप्लाय करायचं. 5x +
3y इक्वल टू 2 इंटू 7000. दोन्ही साईडला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं. देअरफॉर सॉल्व करू. हे ब्रॅकेट 10x प्लस 6y इक्वल टू 14,000 होईल. हे एक आपणास चौथं इक्वेशन मिळालं. बरोबर आहे. आता तिसरे इक्वेशन आणि चौथे इक्वेशन याच्यामध्ये 6y सारखे आहेत, म्हणून यांची जर आपण सबस्ट्रॅक्शन घेतली तर 6y कॅन्सल होतील आणि आपणास x ची व्हॅल्यू काढायला सोपं जाईल. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 4 इक्वेशन आपलं 10x प्लस 6y इक्वल टू 14,000 आणि 9x प्लस 6y इक्वल टू, दोघांची आपल्याला सबस्ट्रॅक्शन घ्यायची आहे म्हणून साईन चेंज करू. मायनस होईल, येथे मायनस होईल, येथे प्लस आहे म्हणून इथे मायनस होईल. या साईडची सबस्ट्रॅक्शन येईल आपली फक्त 500 रुपीज. 6y कॅन्सल होतील, फक्त 10x मायनस 9x म्हणजे x राहील. x ची व्हॅल्यू मिळाली म्हणजे एका चेअरची व्हॅल्यू मिळाली आपणास. आता यावरून आपण y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. आता ही व्हॅल्यू पुट x इक्वल टू 500 इन इक्वेशन 1. कोणत्याही इक्वेशनमध्ये टाकली तरी y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट होईल. आपण 1 मध्ये टाकू. वी गेट इक्वेशन 1. यामध्ये फक्त x ची व्हॅल्यू आपल्याला 500 टाकायची. 3 x ची व्हॅल्यू आणि प्लस 2y इक्वल टू 4500. यावरून आपणास y इक्वल टू 4500. देअरफॉर 2y इक्वल टू 4500 हे इकडे मायनसमध्ये येतील. देअरफॉर 2y इक्वल टू, हे सबस्ट्रॅक्शन येईल आपलं 3000. बरोबर आहे. देअरफॉर y इक्वल टू, हे y इकडे डिव्हिजनमध्ये जातील, याची हाफ होईल म्हणजे y ची व्हॅल्यू काढली आपण, x ची व्हॅल्यू काढली. x म्हणजे एक चेअरची व्हॅल्यू, एक चेअरची प्राईस. y म्हणजे एका टेबलची प्राईस. बरोबर आहे. आपणास काय विचारलेलं आहे? दी टोटल प्राईस ऑफ two chair and two table किती होईल? 2 चेअर म्हणजे 2 इंटू चेअरची व्हॅल्यू आणि प्लस 2 टेबल म्हणजे टेबलची इंटू हे 1000 आणि हे 3000. हे होईल 4000. प्राईस आहे म्हणून युनिट येईल आपलं रुपीज. 4000 रुपीज. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.